जिल्ह्याचे नेते, मराठवाड्याचे नेते, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे, ते माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब आत्ताच भाषण करून त्यांना दिल्लीला जायचंय, संध्याकाळी 7ला तिथं मीटिंग आहे. ते पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे खासदार, मंत्रिमंडळातील माझे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा सदस्य संजय बनसोडेजी, माजी खासदार आणि विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळेजी, आमदार राजू नवगरेजी, प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाणजी, माजी आमदार ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज भास्करांच्या बरोबर असंख्य सहकाऱ्यांच्या बरोबर प्रवेश केला, ते ओमप्रकाश कोकर्णजी, डॉक्टर मिनलताई खतगावकरजी, मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाश घाटेजी, दिलीपराव धर्माधिकारी, माजी उपमहापौरांनी ज्यांनी प्रवेश केला ते सुरजीत सिंग गिल, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जीवन गोगरेजी, प्रवीण पाटील चिखलीकर, रामदास पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, मोहम्मद खान पठाण, वसंत सुगावे, शिवराज पाटील होटाळकर, अशोकराव पाटील मुगावकर, ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रवेश केला ते आपले सहकारी, तसंच माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, सुनंदाताई जोगदंड, मुक्तेश्वरजी दोंडगे, माधवराव पावडे, आज पक्षप्रवेश केलेले हैदर पटेलजी, हंसराज पाटील बोरगावकरजी, सुरेखाताई पाटील, जोगिंदर सिंग खैरा, साहेबराव दंगे, भास्करराव पाटील भिलवंडे, तसंच मोहसिन खान पठाण, ॲडव्होकेट भाऊसाहेब गोटेकर, गफ्फार खान, डॉक्टर विक्रम देशमुख, मनोहरराव भोसीकर, कन्हैयाजी कदम, शिवचरण डांगे, डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, राहुल हंबर्डे, ज्यांनी पक्षप्रवेश केला ते राजू गंदीगुंडे, अनेक इथं माझ्या नांदेड जिल्ह्यातनं, नांदेड शहरातनं भास्करांच्या बरोबर आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच मान्यवरांनी प्रवेश केलेला आहे. ते सर्व मान्यवर नेतेगण, कार्यकर्ते, आजीबाजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे शेतकरी बंधू, माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सगळे माझे सहकारी, संघटनेमध्ये काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे जी मला जाणीव आहे. उन्हाची तीव्रता आहे, उन्हाचा चटका जाणवायला लागलेला आहे, पण ज्या प्रचंड संख्येने आमच्या महिला लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत, त्यांना आणि माझ्या शेतकरी बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना, मौलाना आझाद, या सर्वांना मी अभिवादन करतो. मित्रांनो, किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, पण आजचा दिवस 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. याच दिवशी ब्रिटिशांना परत पाठवण्याकरता, ब्रिटिशांची लढा देण्याच्या करता, देश स्वतंत्र होण्याच्या करता जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी
ज्या भारत मातेच्या वीर जवानांना त्यामध्ये फाशी दिली होती, त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या भारत मातेच्या वीर जवानांना त्यांच्या बलिदानाबद्दल भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नवी दिशा त्यांच्यामुळे मिळाली। या निमित्तानं मी या तिन्ही वीरांना वंदन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो। आज जागतिक हवामान दिन देखील आहे। आज आपल्याकडे एवढा उन्हाळा आहे, परंतु हवामान खात्याने सांगितलं गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, माझा नागपूरचा परिसर, त्या परिसरामध्ये धो पाऊस पडण्याची शक्यता आहे। हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, आपल्याला काळजी घेतली पाहिजे। पुढची पिढी आपण जर काळजी नाही घेतली तर माफ करणार नाही। आणि त्याच्यामुळं या सरकारमध्ये देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, मी पण आमचे अनेक सहकारी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो। त्यावेळेस सांध्यापासून बांध्यापर्यंत आम्हा लोकांना प्रश्नाची जाण आहे। सन्माननीय नेते भास्करराव खतगावकर साहेबांनी सांगितलं तसं माझा 91 पासून गेल्या 35 वर्ष मी समाजकारणात, राजकारणात काम करतोय। मी खासदारकी भूषवली, आमदारकी भूषवली, राज्यमंत्रीपद भूषवलं, मंत्रीपद भूषवलं, विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं। आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि माझा एकच ध्यास आहे, सत्तेला मी आपापलेलो नाहीये। मी आपल्यालाही सांगेन, ताम्रपट घेऊन जन्माला कुणी चालेल नाहीये। जनता जनार्दन, माझ्या लाडक्या बहिणी, माझे शेतकरी बांधव यांच्या हातामध्ये देश कुणाच्या हातात द्यायचा, राज्य कुणाच्या हातात द्यायचं, हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने, घटनेने, कायद्याने हा सगळा अधिकार हा जनतेला दिलेला आहे। आणि त्याच्यामुळे त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता, मग माझा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबई सारखं शहर असेल, या सगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत। आज देखील इथं बोलत असताना नांदेडच्या या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या त्या माझ्या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये, मराठवाडा म्हणजे काय साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। आमच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर मिनल पाटील खतगावकर आणि बरेच सुरजीत सिंग गिरजी, अशोक पाटील मुगावकरजी, मी आता पुन्हा सगळ्यांची, हैदर पटेलजी, जोगिंदर सिंग खैराजी, अशा अनेक मान्यवरांनी सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे। आणि त्यांचं स्वागत करण्याच्या करता माझं अजून अधिवेशन संपलं नाही। उद्या परवा 13 संविधानाच्या बद्दलची चर्चा तिथं होणार आहे। उद्या कदाचित अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला येईल। पण मी प्रतापराव चिखलीकरांना आणि भास्करराव पाटील खतगावकरांना, मिनलताईंना, कोकणनाथ साहेबांना, या सगळ्यांना शब्द दिलेला होता। ज्यावेळेस मोहनरावांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि इतर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलो असताना त्याही वेळेस सांगितलं की मी परत येईल। आणि आजही सांगतो, मला प्रतापरावांनी सांगितलं की दादा, अजून अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी नांदेडच्या वेगवेगळ्या भागात घ्यायचे, त्याला पण मी येईल। आणि ह्याच्यातून बेरीजचं राजकारण, इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावलेला आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण करून सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, विरोधकांना पण कसा मान सन्मान ठेवला पाहिजे। आणि ते ठेवत असताना शेवटचा माणूस, त्याचा समस्या याही सोडवण्याच्या करता राज्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजे, परिश्रम घेतले पाहिजे। ही जी एक दिशा दिली, हा एक विचार दिला, त्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे। आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची नावं घेत नाही। त्यांनी त्यांच्या काळामध्ये, विशेषतः महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्यावेळेस 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली।
सर्वांना आपलंच मानलं, जातीय सलोखा निर्माण केला, भेदभाव केला नाही. वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथाची माणसं त्यांच्यामध्ये सरदार म्हणून होती. दारुगोळा सांभाळण्याची जबाबदारी काहींच्यावर होती. काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. कधी महाराजांनी त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही. महिलांना तर अतिशय मानाची, सन्मानाची वागणूक ही त्या ठिकाणी महाराजांनी दिलेली आपल्याला इतिहासात वाचायला मिळते. कल्याणची सून सुभेदाराची त्यांची कशी साडी चोळी नेसून तिचं आदरातिथ्य केलं, हे आपण इतिहास कधी विसरलेलो नाहीये. आणि अशा वेळेस आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या घटना घडतात. तुम्ही टीव्ही मध्ये बघता, पेपरमध्ये वाचता, कुठं रेडिओवर ऐकता, आणि त्याच्यामुळं कुठंतरी मनाला वेदना होता. शेवटी आपण हाडामासेची माणसं, सगळ्यांच्या मध्ये लालच रक्त आहे. पण कुठंतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याच्यातून समाज दुभांगीर कसा, ह्याच्यातून विकास काय साधणार आहे आपण? ह्याच्यातून आपले काही शेतीचे प्रश्न सुटणार आहेत? ह्याच्यात रस्ते, लाईट, पाणी तुम्हाला मिळणार आहे? ह्याच्यातून रोजगार मिळणार आहे? ह्याच्यातून उद्योगधंदे, मोठे मोठे उद्योगपती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला येणार आहेत? जर आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब राहिलं तर उद्योगपती म्हणेल, मला कशाला तिथे जायचंय? मी करोडो रुपये कारखान्याचं कर्ज काढलेलं आहे, मला त्याची परतफेड करायची आहे, मला व्यवस्थित कारखाना चालवायचा आहे. आणि त्यामुळं नांदेडकरांनो, माझ्या मराठवाड्यातल्या जनते हो, आज जिथं कुठं चुका चाललेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावतोय. परंतु आपण पण जे चुकत असतील त्यांना चार गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची विनंती आहे. आज सन्माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब आणि पोकर्णजी, डॉक्टर मिनलताई या सगळ्यांनी आणि त्यांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, त्यांच्यावर प्रेम करणारे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीनच. परंतु त्यांना पक्षाचा प्रमुख या नात्याने पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देईल. आणि भास्करराव, तुमच्या साक्षीनं तुम्ही निश्चितपणे माझ्यापेक्षा वडीलधारी आहात. वडीलधाऱ्यांचा आदर करणं, सन्मान करणं ही आपली महाराष्ट्राची रीत आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या आहेत, मी तुम्हाला आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्व मान्यवरांना सांगेन की राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आपण आगीतनं उठून फुफुटात पडलोय, अशा प्रकारची वेळ मी आणि माझे कोणीही सहकारी या ठिकाणी येऊन देणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो. भास्करराव पाटील खतगावकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जनतेच्या हिताकरता अनेक मोठी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यांचा अनुभव, त्यांची लोकसेवेची वृत्ती, त्यांचा उत्तम जनसंपर्क हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळ देणारं ठरणार आहे. त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या विकासाच्यासाठी योगदान दिलेलं आहे. अनेक धार्मिक उपक्रम देखील त्यांनी नेहमी नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा संपर्क आहे किंवा आमची ओळख आहे. ते जरी दुसऱ्या पक्षामध्ये होते तरी माझ्याकडे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आम्ही एकमेकाकडे नेहमी मानाने, सन्मानाने चर्चा करायचो, आदराने त्या ठिकाणी बघायचो. त्याचबरोबर आज पक्षामध्ये प्रवेश केलेले माझ्या मुलीसारखीच आहे डॉक्टर मिनल पाटील खतगावकर. त्या डॉक्टर जरी असल्या तरी त्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय आहे. आताच त्यांनी आदिवासी समाजातली गोरगरिबांची मुलं शिकतात त्याचे काही निधी राज्य सरकारकडनं महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थेला मिळाला नाही, अशा प्रकारचं निवेदन मला दिलं. जवळपास 300-350 कोटी रुपये हे राज्य सरकारकडे थकलेले आहेत असं त्यांनी दाखवलं. मी आज संध्याकाळी मुंबईमध्ये पोहोचीन रात्री. मी उद्याच त्याच्याबद्दलची माहिती घेईन.
आणि जे आमच्या मुलीनं जी अडचण लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नायगाव मतदारसंघातनं 80,000 मतं त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांना चांगला जनाधार आहे. सासरे हे भास्करराव पाटील खतगावकरांचा आशीर्वाद आहे, त्यांचं लक्ष आहे. आणि हे काही गोष्ट एवढा जनसंपर्क आपल्याला नाकारता येणार नाही. आज नांदेड जिल्ह्यातील अनेक हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं मी प्रवेश झाला असं जाहीर करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण अधिक मजबूत करूया, बळकट करूया. तरुणांना संधी देऊया, महिलांना संधी देऊया, नव्या चेहऱ्याला संधी देऊया, जुन्या नव्यांचा योग्य समन्वय साधण्याचं काम करूया. आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने समाजातल्या सर्व जाती धर्माला आपलंच करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तुमचं माझं काम आपापल्या कृतीतनं झालं पाहिजे, अशा पद्धतीची पण विनंती मी या निमित्तानं करतो. आज आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे अनेक इतर पक्षाचे पण कार्यकर्ते, त्यांचे प्रयत्न ते राष्ट्रवादीचे आमदार झाल्यापासून सतत चाललेले आहेत. सतत ते वेगवेगळ्या लोकांची, नुसत्या नांदेडचे नाही, मराठवाड्यातल्या इतर भागातल्या अनेक लोकांशी माझ्याशी संपर्क आणतात आणि त्यांचे प्रयत्न, त्यांची मेहनत ही त्या पद्धतीनं चाललेली हे विसरून आपल्याला चालणार नाही. मी गेल्या काही दिवसामध्ये, सरकारला अजून 100 दिवस झाले नाही, परंतु नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या मेहनतीमुळं, प्रयत्नामुळं नांदेड जिल्हा आणि हा सगळा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमुळे होतोय. ही देखील एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. मला या गोष्टीची कल्पना आहे की राजकारणात जो माणूस सातत्याने निवडून येतो तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, लोकांच्या मध्ये समरस व्हावं लागतं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, 10 जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार्कच्या मैदानावर झाली. गेल्या 26 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढ उतार आम्ही पाहिलेले. आता जरी महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असलो तरी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी वरिष्ठांना पण महायुतीच्या सांगितलेलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आज शेवटपर्यंत आम्ही ती सोडणार नाही. आणि ही गोष्ट आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला पण सगळ्यांना सांगू इच्छितो. राज्याच्या माजी मुख्यमंत्री, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, अनेक पद चव्हाण साहेबांनी भूषवली. त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. आपल्या पुरोगामी विचारांचे आदरणीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आणि आम्ही पण सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच त्या ठिकाणी काम करतोय. आणि त्याच्यामुळं आज देशात, राज्यात, जगात अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडवायचे असतील तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एक दिलाने काम करावं लागेल. काही ठिकाणी मतभेद असले तर ते मतभेद आपल्याला दूर ठेवावे लागतील, आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल. आणि त्याच्यामुळं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे त्या सन्माननीय भास्करराव, ओमप्रकाशजी आणि इतर पण मान्यवरांना त्याच्यामध्ये मी राष्ट्रवादीला सांगू इच्छितो, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या कार्याचा उपयोग आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी आज आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण करून घेऊया आणि कार्यकर्त्याचा पक्षात योग्य सन्मान ठेवण्याचं काम आपण कधी, हा मागचा होता, हा नवीन आलेला आहे, हा भेदभाव पण आपण करणार नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, ज्याच्यात समाजाला सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, अशांना आपण त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाण्याचं काम करू. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आजचा प्रवेश सोहळा फक्त
दोन नेत्यांचा पक्षामध्ये येणं नाही, एका नव्या संकल्पाची आणि नव्या पर्वाची सुरुवात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रांनो आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी गावागावात आपल्याला जायचंय. आताही गेल्यानंतर 4 जिल्ह्यांची बैठक मी नांदेड शहरात लावलेली. आपल्याला सभासद नोंदणी करायची. आपल्याला जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवायचे, लोकांच्या पर्यंत पोहोचायचे, त्यांचे प्रश्न ऐकून पण घ्यायचे. मला खात्री आहे आपण सर्वजण मिळून हे करू शकतो आणि त्याकरता आज आलेल्या मान्यवरांचा देखील अनुभव हा आपल्या सगळ्यांना उपयुक्त पडेल. मी पुन्हा सांगेन, आपण धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत. आपण सर्व भारतीय आहोत. वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक जरी असले तरी कोणालाही हे वाटता कामा नये हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आपण शब्दाचे पक्के आहोत. लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही, तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो. मी सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ते मला कृतित्व करायचंय. आता निवेदन बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे की शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे. कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 7,20,00,000 एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये पेन्शन, त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता. विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा ही योजना बंद करतील. मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा 1,500 रुपये तुम्ही देता, 2,100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2,100 रुपये देणार आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गीयांना काय द्यायचं, अल्पसंख्याकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय. मी तिथेही बोललो, तुम्ही ऐकलंय. सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करतायत. मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे. आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे. जर तुम्हाला 5-50 हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल, समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन, जसं महिला बचत गट असतो तसं जर 20 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण मला वाटतं 10 लाख रुपये होतात. आणि 10 लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. 20 महिन्यांचे महिन्याचे 15 जुने 30,000 रुपये येतील. त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल. 10 लाखातनं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल. असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुन्हा त्या ठिकाणी आणलेला आहे. त्याचा सुतोवाच मी सरकारमध्ये केलेला आहे. आमची आदिती तटकरे महिला बाल विकास खात्याची मंत्री आहे. तिला पण मी उद्याच्याला सगळीकडे सभा घेऊन मी पण जाईल, बाबासाहेब जातील, इतर सहकारी जातील आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये सांगू. मी यावेळेस मराठवाड्याला चांगल्या प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्याची प्रगतीचा गती देणारा अर्थसंकल्प आहे. तेव्हा अजिबात तिजोरीचा खळखळाट आहे असं म्हणू नका. काही घाबरण्याचं कारण नाही. पण मी आर्थिक शिस्त पण आणण्याचा प्रयत्न करतोय. उद्याच्या 5 वर्षामध्ये कसं राज्य चाललं पाहिजे आणि राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं कसं राहिलं पाहिजे
या पद्धतीनं कष्टकरी महिला, युवक, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय देणारा सर्वसमावेशक असा मी अर्थसंकल्प मांडलाय. त्याच्यात मराठवाड्यासह संपूर्ण माझ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मी बरीच तरतूद केली. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54 TMC पाणी माझ्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी हाती घेतोय. यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या करता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार आहे. त्या प्रकल्पाचं सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम मी सुरू केलेलं आहे. गोदावरी खोरे पुनर्भरण, मराठवाडा ग्रीन हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या साहाय्याने आम्ही राबवणार आहेत. या प्रकल्पाची किंमत पहिल्या टप्प्यामध्ये 37,668 आहे. आपल्या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही सामुदायिक घटकांच्या विकासासाठी विविध योजना ह्या राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं सर्व कामांच्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि हे मी आज या सभेच्या निमित्तानं सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छितो. आज बोलत असताना काही गोष्टी डॉक्टर आमच्या मिनलताईंनी मांडल्या, आमच्या ओमप्रकाश पोकळांनी मांडल्या, इतर पण काही मान्यवरांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. अशोकराव पाटील मुगावकर असतील. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, प्रतापरावांनी मांडल्या, सुनील तटकरेंनी मांडल्या. नांदेड जिल्ह्यातले काही महत्वाचे प्रश्न मी ज्यावेळेस सन्माननीय नेते भास्कररावांशी चर्चा केली, मी 2-3दा चर्चा केली, विनंतांची चर्चा केली, पोकळांची चर्चा केली, सगळ्या मान्यवरांची चर्चा केली आणि ह्यांचं एवढंच म्हणणं होतं की दादा आपण अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही लांबचा नाही, त्याच्यामध्ये विचारधारा साधारण आपली एकच आहे, पण आमची मागणी आहे की आमच्या मराठवाड्यातले प्रश्न जे प्रलंबित आहे ते तुम्ही मार्गी लावले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. त्याच्यात पहिलं काम त्यांनी आत्ताही सांगितलं, मला निवेदन पण दिलेलं आहे, लेंडी धरणाचं काम पूर्ण करा. लेंडी धरण आंतरराष्ट्रीय म्हणजे 2-3 राज्याचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये गॉर्ज फिलिंग आणि बाकीच्या संदर्भातलं त्या ठिकाणचं काम आहे आणि त्यामध्ये 2026 मध्ये शेतकऱ्यांना पाणी जर लेंडी धरणाचं गॉर्ज फिलिंग झालं आणि पुनर्वसनाचं धरणाचं 80% काम पूर्ण झालंय, राहिलेलं 20% काम झालं आणि कॅनलचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. राहिलेलं काम जर वर्षभरात आम्ही पूर्ण करू शकलो तर तेलंगणा प्रांतामध्ये गेलेला जे आता पाणी आपलं तिकडं जात आहे, वाहून चाललेलं आहे, ते पाणी अडवलं जाईल आणि माझा इथला बहादर शेतकरी, कष्टकरी शेतकरी हिरवीगार त्याच्या स्वतःचं शेत त्या ठिकाणी बनवेल, त्याकरता त्यांची मागणी आहे, रास्त मागणी आहे. त्याबद्दल मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालीन. मला प्रतापराव चिखलीकर तुम्हाला सांगायचंय, सतीश चव्हाण आला नाही, त्यांच्या काही कामाच्या निमित्तानं मी उद्या सकाळी चाललो संभाजीनगरला. विक्रम काळे तुम्ही इथं आहात, तुम्ही आज जिल्ह्याचे आमदार आहात, तुम्ही पण याच्यामध्ये थोडा पाठपुरावा करा. मला इथं माझ्या स्टाफ पैकी जे कोणी OSD किंवा प्रायव्हेट सेक्रेटरी असतील त्यांनी पण डिक्लेअर त्याची नोंद घ्यावी आणि ह्या सगळ्या गोष्टी भास्करराव तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही, नाहीतर प्रतापराव, मी, पोकर्णा, मिनलताई, आम्ही त्यामध्ये आमचे मोहनराव असतील, आमचे अविनाशराव असतील, आमचे बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी, मुक्तेश्वर धोंडगे असतील, सगळे मुंबईमध्ये बसून मी अधिवेशन संपल्यानंतर याची बैठक लावतो आणि त्या अधिकाऱ्यांना विचारतो तुम्हाला कुठलं काय काय अडचण आहे, त्याकरता त्या खात्याचा मंत्री म्हणून गिरीश महाजन साहेबांना पण बोलवतो. त्या पद्धतीनं मन्यार धरणाच्या कॅनॉलचं सिमेंट कॉन्क्रीटचं लाइनिंग करण्याचं काम, लेंडी धरणाचं राहिलेलं काम पूर्ण करण्याचं काम, कोलंबी उपसा सिंचन योजना मूळ आराखड्याप्रमाणे त्याच्यात मांजरम, कोलंबी, कृष्णोर, पाटोदा बुद्रुक आणि कन्हाळा, कहाळ या गावच्या जमिनी शेतकऱ्यांच्यासाठी पाणी देणं, त्याच्यामध्ये बाबळी बंधाऱ्याचा
जो प्रश्न आहे, मे मध्ये पाणी सोडून द्यावं लागतं, त्या संदर्भामध्ये पुन्हा काय आपल्याला करता येईल, त्या राज्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल का केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला सांगायचं ते काम. त्याचबरोबर नांदेड नायगाव नरसी देगलूर बिदर रेल्वे लाईन ती मंजूर झालेली आहे, ती मंजूर करण्याचं काम. बोधन बिलोली नरसी मुखेड रेल्वे लाईन ती मंजूर करण्याचं काम. आणि नांदेड नरसी देगलूर हैदराबाद हा रस्ता चौपदरी करण्याचं काम हे आपल्याला नितीन गडकरी साहेबांच्याकडनं करून घ्यावं लागेल. आणि मनार व लेंडी नदीवर उच्च पातळीचे कोल्हापूर पद्धतीचे बॅरेजेस मी नाथसागर पासून पार बाबळी बॅरेज पर्यंत अनेक बंधारे त्या ठिकाणी बांधलेले, बॅरेजेस बांधलेले. त्याच्यावर गोदाकाठच्या दोन्ही तीरावर मोठ्या प्रमाणावर शेती उलिताखाली आलेली आहे. परंतु अजून आपली मनार लेंडी नदीवरची मागणी आहे. आपण मांजऱ्याला केलं, आपण सिरफाड्याला केलं, आपण तापीला केलं, आपण गोदावरीला केलं, पण आजकाल कदगावकरांची आणि तुमची सगळ्यांची मागणी आहे मनार लेंडी नदी त्याचाही सर्वे झालाय का? झाला नसेल तर तो सर्वे करायला लावतो. आणि नांदेड मध्ये त्यांचं मंजूर असलेलं महसूल आयुक्तालय तो जरा वाद चाललेला आहे, नांदेड का लातूर, त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल. आणि इसापूर धरणाचा प्रश्न आणि एमआयडीसीचा प्रश्न आता बोलत असताना शेवटी नेते भास्कररावांनी उपस्थित केलेला आहे. भास्करराव या मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाहीये आणि मला काम करायला आवडतं. त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. प्रशासनावर माझी पकड आहे, कारण मी प्रशासनाला चांगल्या पद्धतीनं काम करून घेतो, त्यांचाही मान सन्मान ठेवतो. आणि त्यामुळं त्यांच्याशी आपण नीट वागलं तर आपलेही प्रश्न सुटतात, त्यांच्याकडनंही कामं करून घेता येतात. आणि ज्या भागाचं आमचे कार्यकर्ते आमचे नेते प्रतिनिधित्व करतात त्या भागातल्या पण प्रश्न सुटल्याचं समाधान हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पण त्याच्यातून मिळतं. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. बरेच प्रश्न आहेत. मी जाता एवढंच तुम्हाला सांगतो, आपल्याला नेहमीच आता एकमेकाला भेटायचं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 10 तालुके 7 आमदार, त्याच्यामध्ये कशी आपल्या आमदारांची संख्या वाढेल, कसं राष्ट्रवादी काँग्रेसमय हा जिल्हा होईल, त्याकरता सगळे मिळून प्रयत्नाची शिकस्त करूया. आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आर्टिफिशियल हे आता करणं काळाची गरज आहे. जगाने ते तंत्रज्ञान मान्य केलेलं आहे. यावेळेस मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली AIच्या करता. माझ्या कापूस उत्पादक शेतकरी, माझा सोयाबीन उत्पादक शेतकरी, फळबागा उत्पादक शेतकरी, माझा ऊस उत्पादक शेतकरी, वेगवेगळ्या कांदा उत्पादक शेतकरी, कालच पंतप्रधानांनी निर्णय घेतला. मी त्याकरता पंतप्रधान मोदी साहेबांचं, अमित शहाचं, आपले कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाणांचं, पियुष गोयलांचं अभिनंदन केलं. अशा करता कांदा निर्यात करण्याच्या करता 20% जो टॅक्स होता, कर होता, तो कर त्यांनी काढून टाकला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दर वाढणार आहे, कांद्याला भाव मिळणार आहे, परदेशात कांदा जास्त पाठवता येणार आहे, त्याच्यातनं माझा कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे मिळणार आहेत. हे केलं पाहिजे आणि ते काल रात्री झालेलं आहे. आम्ही केंद्राचा आणि राज्याचा समन्वय कसा साधेल याबद्दलचा प्रयत्न करतोय. मी सकाळीच विमानतळावर उतरलो तेव्हा सांगितलं, इनोव्हेशन सेंटर हे मला मराठवाड्यामध्ये 3 उभी करायची. एक माझं नांदेडला, एक माझं बीडला, एक माझं संभाजीनगरला. पहिल्या टप्प्यामध्ये 3. आता आम्ही गडचिरोलीला केले, चंद्रपूरला केले, आपल्या रत्नागिरीला काम सुरू झालंय, पुण्यामध्ये काम सुरू झालंय, शिर्डीला काम सुरू होत आहे. टाटा जे ट्रस्ट आहे, आज रतन टाटा हयात नाहीयेत, परंतु त्यांनी समाजाला खूप चांगलं एक नेतृत्व देण्याचं काम केलं, दिशा देण्याचं काम केलं, रोजगार निर्माण करण्याचं काम केलं. त्या टाटा कंपनीची टायअप आपण केलेलं आहे. 160 ते 165 कोटी टाटा कंपनी घालते, 160 ते 165 आपण 30 ते 35 कोटी घालायचे.
मी अतुल सावे आपले पालकमंत्री त्यांना सांगितलेलं आहे. कलेक्टर आज नव्हते पण ऍडिशनल कलेक्टरला सकाळीच सांगितलेलं आहे. विक्रम तू तिथं होता आणि तशा पद्धतीनं माझ्या या भागातल्या मुलांना मुलींना वेगवेगळ्या कौशल्य विकासाचं शिक्षण ज्याची गरज आहे ते शिक्षण त्या संस्थेच्या माध्यमातून आपण देणार. सकाळी डॉक्टर चास्कर कुलगुरू पण भेटले होते. ते म्हणले की दादा आमच्या विद्यापीठामध्ये ते केले तर बरं पडेल. म्हटलं तुम्ही एकत्र बसा, माझं काही ना नाही, 2 एकर जागा लागते, पण ते आज तुमच्या माझ्या मराठवाड्यातल्या तरुण तरुणींच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. ते पण आपण मनावर घेतलेलं आहे. हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून आता AI इंटेलिजन्स आर्टिफिशियल, काल पण माझी मीटिंग झाली, जयंत पाटील आणि मी तो विषय बोलत होतो. टीव्हीला सगळे काही नाही त्या बातम्या चाललेल्या होत्या. आता ते वेगळ्या पक्षात आहे, मी वेगळ्या पक्षात आहे, काय नाही त्या बातम्या सोडायचं. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, ते जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये मशीन असतं. तुमच्या इथं पण फोनवर ते कळवतं की आज तुमच्या सोयाबीनच्या पिकाला एवढं पाणी देण्याची गरज आहे, एवढं खत देण्याची गरज आहे, त्यापेक्षा जास्त पाणी खत द्यायचं नाही, त्याच्यातून उत्पादकता वाढते. माझ्या इथं 60 टन 70 टन ऊसाचं एकरी उत्पन्न निघत होतं. आम्ही ते तंत्रज्ञान वापरलं. आम्ही कृषक 2025 बनवलं होतं. महाराष्ट्रातले बरेच शेतकरी येऊन बघून गेले. आता आमचं त्या ज्यांनी AI चा वापर केला त्यांचं टनेज 100 टनाच्या पुढे गेलं, 100 टनाच्या पुढं. आणि आम्ही त्याच्याकरता वेगवेगळी व्हरायटी त्या ठिकाणी आणलेली आहे. त्याच्यामध्ये 265 आहे, 72 19 आहे, 86 032 आहे, 15 012 ऊसाच्या व्हरायट्या सांगतोय. 18 1 21, 8005, 10001, 13007 आणि 15006 एवढ्या वेगवेगळ्या व्हरायट्या काढलेल्या. त्याच्यातनं रिकव्हरी वाढतीये. मगाशी बोलत असताना आमच्या भास्करराव खतगावकर साहेबांनी गोदावरी मदार सहकारी साखर कारखान्याचा पण उल्लेख केला. बाबासाहेब तुमच्याकडे सहकार मंत्रालय, तुम्ही त्याच्याबद्दलची बैठक लावायची. जिथं कुठं गरज असेल तिथं मला सांगायचं. आणि साखर आयुक्ताला बोलून घ्या, तुमच्या इथे सहकारला बोलून घ्या आणि त्या पद्धतीने चर्चा करा काय पाहिजे काय नाही. त्याच्यामध्ये भास्कररावांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये IFCI त्याची मदत लागेल, NCDC ची मदत पाहिजे का IFCI ची मदत पाहिजे, ते भास्करराव आम्ही चर्चा करू, ठरवू आणि त्या पद्धतीनं त्याच्यात पुढे जाऊ. मित्रांनो, आम्ही अनेक कारखाने उत्तम पद्धतीने चालवणारी लोक आहोत. बाबासाहेब पाटील आपल्या सामतपूरचे लातूर जिल्ह्यातले, त्यांना विचारा. माझ्या माळेगावचा भाव 3636 रुपये मी गेल्या वर्षी दिला, 3636 रुपये टन. आणि दुसऱ्या कारखान्याचा 3571 रुपये टन असे आम्ही भाव देतो. आम्ही 0% व्याजाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याला पीक कर्ज देते, 0% व्याज. आपल्या इकडं नंदीवाले माकडवाले 10 रुपये शेकड्याने पैसे देतात. कसा शेतकरी उपजायला यायचा? त्याकरता पण यंदा मी बजेटमध्ये आणि DPC मध्ये तरतूद ठेवलेली आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ती आणलेली आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, खूप गोष्टी आम्ही स्वतः केल्या. मी वरवर बोलत नाही, मी माझ्या इथं करून दाखवलंय. आणि ते फक्त माझ्या परिसरात करून चालणार नाही, ते सर्व दूरपर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून ते पोहोचवण्याची आम्ही मानसिकता केलेली आहे. ती जिद्दची चिकाटी आमच्याकडे आहे. आणि त्याकरता सकाळी 6 ते रात्रीपर्यंत आम्ही काम करत असतो. त्याचा फायदा तुम्ही करून घ्या. हे नुसतं या कारणाचं ऐकून त्या कारणाने सोडू नका. वेळ पडली तर तुमचं शिष्टमंडळ
माझ्याकडे प्रतापराव एकदा पाठवून द्या, काही महत्वाचे लोक मी त्यांना दाखवतो. परवाच मला वाटतं तुमच्या राज्यमंत्र्यांनी डॉक्टर पंकज भोईरनं त्याचं मोठं शिष्टमंडळ माझ्या बारामतीत आलं. सगळे बघितलं ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणले होऊ शकतं. डोळ्यांनी त्यांनी बघितलं, डोळ्याचं पारणं पिटलं. तुम्ही पण या ना, ज्याची ऐपत आहे त्यांनी या, जरा पहा, मला आधी सांगा, मी तुमची तिथं दाखवण्याची व्यवस्था करी, दुपारच्या जेवणाची पण करी. पण या बाबांनो बघा, जे चांगलं आहे ते आत्मसात करा आणि याकरता राज्य सरकारची जी काही मदत लागेल तिथं आम्ही आहोत तर तुमच्या पाठीशी. तुम्ही का घाबरताय? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती आहे, अजिबात आत्महत्येचा विचार मनामध्ये आणता कामा नये. कोणी तुम्हाला काही त्रास देणार नाही. तुम्ही हिमतीला लढा, तुम्हाला चांगलं बियाणे देईल, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा जे काही एआयचं तंत्रज्ञान आलंय ते तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत कृषी खात्याच्या मार्फत आम्ही पोहोचू. आमच्याच माणिकराव कोकाटेकडे ते खात आहे. या गोष्टीचा विचार आज मी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलोच, परंतु त्याचबरोबर नुसता पक्षप्रवेश नाही, त्याचबरोबर इथली माझ्या शेतकऱ्यांची मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. शेतकरी समाधानी झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मनामध्ये कधी वेडीवाकडी भावना येता कामा नये आणि आपल्या मुलाबाळांना, आपल्या बायकोला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊया आणि त्याच्यातनं आपला पक्ष पण वाढूया. त्याच्यातनं आपल्याकडे असणाऱ्या सत्तेचा पदाचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता देखील करूया. गरिबांना न्याय देऊया. जो दुर्लक्षित माणूस आहे त्याला त्या ठिकाणी लक्ष आपण देऊया आणि याच्यातून शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अतिशय हिमतीनं, ताकदीनं आपण त्या ठिकाणी पुढे नेऊया. म्हणूनच मी अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. फक्त विकास करताना क्वालिटी मात्र दिली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण वेळीवाकडी कामं केली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाकलं जाईल आणि त्यांच्याकडनं वसुली केली जाईल. त्यांनी 2 पैसे कमवा, परंतु कमवत असताना काम पण उद्याची 50 वर्ष टिकेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने पण केलं पाहिजे. हेच मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा सन्माननीय भास्करराव खतगावकर साहेब, पोकरराव साहेब, दुनियात ये भेटायला तुला बघतो. त्यामध्ये मी आपल्याला जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडू, कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. उलट आम्ही आता जी काही नवी योजना आणलेली आहे ती जुन्यांपेक्षा चांगली. 1 कोटीच्या पुढे माणूस जातो आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या पण लोकांशी बोललो, जे लीडर आहेत त्यांच्याशी. आम्हालाही कळतंय असं वन साइड राज्य चालत नाही. तुमचं आमचं हातात हात घालून राज्य चालवावं लागेल. त्याच्यावर तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला तो असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, त्याही प्रश्नाच्या बद्दल सकारात्मक भूमिका ह्या महायुतीचं सरकार घेईल हाही शब्द देतो. पुन्हा या मान्यवरांचं स्वागत करतो. भर दुपारी आपण प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली, माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे बांधव आले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो ना आपली रजा येतो. जय जय महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.